गुड मॉर्निंग पब्लिक. आपली आज तर 4:15 वाजता झाली होती गुड मॉर्निंग. आपण आज तर लॉज केला नव्हता, पेट्रोल पंपावर झोपलेलो 2 तास. तिथनं आलो होतो आपण पुढं ओंकारेश्वरच्या अलीकडं. आपण थांबलो होतो ना मस्तपैकी नाश्ता कराय थांबलेलो. पोहे खाऊन घेतले, मग गेलो होतो नर्मदा नदीत आंघोळ करायला. आंघोळ केली मस्तपैकी, एकदम क्वालिटी पाणी होतं. तिथनं गेलो होतो फ्रेश होऊन, कपडे बदलले. तिथनं चाललो होतो ना ओंकारेश्वरच्या आलो होतो घाटात. तिथं केली ना मस्तपैकी बोट बुकिंग. चाललो होतो ना बोटी बसून आपण सगळे, नंदू अण्णा, बाळू अण्णा, सगळे, सुभाष नाना, दीपक मामा. आपण चाललो होतो ओंकारेश्वरच्या दर्शनाला. मग आपण आलो होतो मंदिरात. वरती तर एवढं क्वालिटी व्ह्यू दिसत होतं, वरनं आपल्याला खूप भारी व्ह्यू दिसत होतं. तिथं आपल्याला ओंकारेश्वर मंदिरात दिसलं होतं मार्क महादेवाचं मंदिर. आपण आत गेलो होतो ओंकारेश्वरच्या मंदिरात. कोरीकॉम एवढं जे क्वालिटी केलं होतं ना, एकदम जुनं लाकडे आपल्याला झुंबर दिसलेलं तिथलं आपलं ओंकारेश्वर महाराजांचं झालं होतं ना दर्शन क्वालिटीमध्ये. चाललो होतो आपण सगळेजण खाली आलो होतो, थांबलो होतो सगळेजण जेवायला. मस्तपैकी जेवून आपण चाललो होतो ना उज्जैनमध्ये आलो होतो. लावून घेतला ना आपण मस्तपैकी गंध. तिथनं चाललो ना मग उज्जैन महाकालला दर्शनाला. सगळेजण दर्शनाला गेलो होतो. तिथं घेतलं ना पहिल्यांदा भारत माता मंदिराचं दर्शन. तिथनं आपण चाललो होतो. मस्तपैकी मोठमोठ्या मूर्त्या होत्या शंकराच्या, पार्वतीच्या, सगळ्या मूर्त्या क्वालिटीमध्ये होत्या. तिथनं आपण आलो जरा वेळ पुढं. सगळ्यांचं चालू होतं फोटो काढायचं. दर्शन तर क्वालिटी झालं. गेलो होतो कालभैरव महाराजांना. तिथं तर गर्दी तर कायच नव्हती. 15 मिनटातच दर्शन बघा येऊन बाहेर. तिथं दत्त महाराजांचं घेतलं दर्शन एकमुखी कालभैरव. तिथनं तर आलं आता कंटाळा आलं, मग डायरेक्ट बाहेर. तिथनं जरा पुढं आलो होतो राजस्थानमध्ये. थांबलो होतो आपण मस्तपैकी राजस्थानी ढाब्यावर जेवायला. पनीरची भाजी, चपाती, दाल फ्राय खाल्लं. एकदम क्वालिटीमध्ये जेवण सगळ्यांनी करून घेतलं. तिथनं आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करू. आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.